जगाची रीत निर्धनम पुरुषम वेश्या प्रजाभग्नम नृपम त्यजेत खगाहा वीतफलम वृक्षम चाभ्यागतो गृहम 17. आचार्य चाणक्य येथे वस्तू मिळाल्यानंतर तिच्या उपयोगाच्या ऱ्हासाचे नियम लागू करून म्हणतात, हा सृष्टीचा नियम आहे की पुरुष निर्धन झाल्यावर वेश्या पुरुषाचा त्याग करते, प्रजा शक्तिहीन राजाचा आणि पक्षी फळहीन वृक्षाचा त्याग करतात. या रीतीने जेवण केल्यानंतर अतिथी घर सोडून जातो. येथे हे अभिप्रेत आहे की वेश्या आपल्या जुन्या ग्राहकाला तो गरिबीत आल्यानंतर सोडून देते. वाईट काळात राजा शक्तिहीन झाला तर त्याची प्रजा त्याचा त्याग करते. वृक्षाची फळे संपल्यानंतर पक्षी त्या वृक्षाचा त्याग करतात. जेवणाच्या अपेक्षेने घरी आलेला अतिथी जेवणानंतर घर सोडून जातो. आपले काम होईपर्यंतच लोक संबंध ठेवतात. हाच सृष्टीचा संकेत येथे आहे की उपयोगानंतर वस्तू निकामी होते. या संदर्भात आचार्य चाणक्यांनी काही उदाहरणांद्वारे व्यक्तीच्या कर्तव्य पालनावर भर दिला आहे. संपत्तीमुळे वेश्या ज्याला आपला प्रेमी म्हणते, निर्धन झाल्यावर त्याच्याकडे पाठ फिरविते. मानहीन राजाला प्रजा त्यागते आणि वठलेल्या वृक्षाला पक्षी त्यागतात. भोजनानंतर गृहस्थाला आशीर्वाद देऊन घर सोडून जावे हे अतिथीचे कर्तव्य आहे. तेथे मुक्काम करण्याचा त्याने विचारही करू नये. नाहीतर असे होईल की गृहस्थाला संकोच दूर सारून अतिथीला जाण्यास सांगणे भाग पडेल. त्याला हे समजले पाहिजे की भोजन झाल्यावर स्वतःच जाण्याची परवानगी मागण्यात सन्मान आहे आणि हेच योग्य आहे.